आपण जर पाहिलं तर पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात अत्यंत काटेकी टक्कर सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तृणमूल काँग्रेसने आणि भाजपने दोघांनीही 100 पार केली। भाजपने 77 जागांवरून जर आता आपण पाहिलं तर 100 पार भाजप सध्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं। तर तृणमूल काँग्रेस सुद्धा 100 पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर असल्याचं एकंदरीत चित्र पश्चिम बंगालमध्ये जे पहिल्यांदा कल हाती येत आहे त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। यामध्ये विशेष एक गोष्ट या संपूर्ण निकालांच्या जे पहिले कल येत आहेत यामध्ये दिसते ती म्हणजे ममता बॅनर्जी या सुद्धा पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। भवानीपूर हा त्यांचा बालेकिल्ला आहे आणि याच बालेकिल्ल्यामध्ये ममता बॅनर्जी या पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। त्यासाठी अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत। त्यात जर आपण पाहिलं तर भवानीपूर मतदारसंघामध्ये जो सायलेंट वोटर आहे हा सायलेंट वोटर अत्यंत महत्त्वाचा फॅक्टर ठरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। भवानीपूर मतदारसंघामध्ये जर आपण पाहिलं तर गुजराती असतील, मारवाडी असतील, उत्तर भारतीय असतील, ज्यामध्ये बिहारी असतील, उत्तर प्रदेशमधील पंडित असतील, या सगळ्यांची जी संख्या आहे ती जवळपास 40% जास्त आहे आणि त्यामुळेच भाजपनं या ठिकाणी पश्चिम बंगालमधील सगळ्यात मोठा चेहरा असलेल्या शुवेंदू अधिकारी यांना मैदानात उतरवल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि एकंदरीत या सगळ्या लढाईमध्ये आता शुवेंदू अधिकारी विरुद्ध ममता बॅनर्जी यांच्यामध्ये जी काटेकी टक्कर सुरू असल्याचं एकंदरीत चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे पश्चिम बंगालची जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये एकंदरीत जे आता पहिल्यांदा कल हाती येत आहे त्यामध्ये ममता बॅनर्जी या पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। भाजपचे शुवेंदू अधिकारी हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे या ठिकाणी इतर ठिकाणी जर आपण पाहिलं तर भाजपनेही अत्यंत राज्यसभेचे माजी खासदार असतील, पश्चिम बंगालचे माजी अध्यक्ष असतील, असे महत्त्वाचे चेहरे हे उतरवले आहेत। क्रिकेटपटू अशोक दिंडासारखा चेहरा असेल, सयानी बॅनर्जी यांच्यासारखे महत्त्वपूर्ण जे ग्लॅमर असलेले चेहरे आहेत हे सुद्धा या निवडणुकीमध्ये उतरवले असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे ही निवडणूक अत्यंत अटीतटीची आहे आणि या निवडणुकीमध्ये जो सायलेंट वोटर आहे तृणमूल काँग्रेस विरुद्ध म्हणजे बांगला अस्मिता विरुद्ध हिंदुत्व अशा पद्धतीने ही सगळी लढाई पश्चिम बंगालमध्ये पाहायला मिळते। मछली विरुद्ध झालमुडी हा सुद्धा संघर्ष पश्चिम बंगालमध्ये या निवडणुकीमध्ये महत्त्वाचा फॅक्टर ठरणार आहे। बांगला अस्मिता विरुद्ध हिंदुत्व हा संघर्ष आहे तो अत्यंत महत्त्वाचा फॅक्टर ठरतोय आणि त्यामुळेच जे पहिल्यांदा कल हाती येत आहे त्यामध्ये भाजपने पहिल्यांदा 100 पार मुसंडी मारल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय।